नमस्कार मित्रांनो, आज आपण मिश्र डाळींची खिचडी कशी बनवायची ती पाहणार आहोत। सर्वप्रथम मी इथे 1 ते सव्वा वाटी तांदूळ घेतले आहेत। त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। त्यानंतर अगदी अर्धा पाव वाटी तूर डाळ, त्यानंतर अर्धा पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे। डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि कमी जास्तचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता हे सारं काही स्वच्छ धुवून घ्यावे। तुम्ही हवं तर 5 ते 10 मिनिटं याला भिजतही ठेवू शकता। तर आता कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन घेऊया। भात अगदी मऊ शिजवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला कांदा, 2 ढबू मिरची, 1 टोमॅटो आणि अगदी बारीक चिरलेले लसूण आणि कढीपत्ता फोडणीसाठी लागणार आहेत। त्याचबरोबर आता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत। तर आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी इथे मी जरासं साईजमध्ये मोठं असलेलं असं भांडं घेतलं आहे आणि आता भांडं अगदी गरम करूया आणि गरम झालं की त्यात 3 चमचे तेल घालून घेऊया। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे माझ्या खिचडीचं प्रमाण जरा जास्त असल्यामुळे मी 3 चमचे तेल वापरते। आता तेल जरा गरम झालं की त्यात आपण तमालपत्र, जिरं अगदी थोडंसं आणि मिऱ्या 4 ते 5 मिऱ्या। जर तुम्हाला जिरं जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता। इथे मी अगदी थोडंसंच वापरलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर याला तेलात चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर कांदा घालायचा। कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचं आहे। आणि आता जर तुमच्याकडे घरी तुम्ही बनवलेला आलं लसूणची पेस्ट असेल किंवा विकत आणलेली आलं लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही ती कोणतीही वापरू शकता। यामध्ये आता माझ्याकडे घरात मी बनवून ठेवते आलं लसूणची पेस्ट। ती मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट यामध्ये ॲड करणार आहे आणि याला चांगलं आता परतवून घ्यायचं आहे। आणि आता त्यानंतर त्यात टोमॅटो बारीक चिरलेला घालून जरा चांगलं परतवायचं आहे। आता त्याचबरोबर मी इथे ढबू मिरची घालून त्याला चांगलं शिजवून घेणार आहे। आधी अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे। तुम्ही इथे भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तुम्ही याच्यात मटार ॲड करू शकता किंवा गाजर, बटाटा किंवा बीन्स काहीही घालू शकता। आता त्याचबरोबर मी इथे 2 चमचे हळद घातली आहे आणि त्याचबरोबर तिखट तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट घालू शकता। मी इथे मीडियम स्पायसी बनवणार आहे त्यामुळे मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठही घालून घ्या किंवा मीठ अगदी शेवटी घातला तरीही चालेल। आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे सारं। मसाल्यांना जरासं शिजवून घ्यायचं आहे। आता त्याचबरोबर इथे मसाले खाली चिकटून जळू नयेत त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे। आता त्याला चांगलं परतवून घेऊया आणि मसाले शिजण्यासाठी त्याला त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते लगेच शिजून येतील। आता मसाले शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलं आहे। त्यातल्या भाज्याही नीट शिजल्या आहेत आणि मसालेही अगदी नीट शिजलेले आहेत। तर आता आपण इथे जे शिजलेलं डाळ आणि भात होता तो सारा काही याच्यात घालायचा आहे। आता यात
तुम्हाला जर खिचडी पातळ हवी असेल तर जास्त पाणी घालू शकता, किंवा घट्ट हवी असेल तर अशीच परतवून खाऊ शकता. तर आम्हाला जरा इथे पातळ आवडते, त्यामुळे मी जरासं पाणी ॲड करते आणि याला छान परतवून घ्यायचं आहे. अगदी असं छान परतवून घ्यायचं. अगदी गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण खाली भात चिकटून जळू शकतो, त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे. आता हे छान परतवून घेतलेलं आहे. आता झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता खिचडी रेडी आहे. आता वाटल्यास तुम्ही गॅसही बंद करू शकता, किंवा जर तुम्हाला आणखीन घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही आणखीन शिजवू शकता. तर आता आपण तडक्याची तयारी करूयात. इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे. यात तुम्हाला तूप हवं असेल तर तूप किंवा तेल, पण इथे तुपाचीच फोडणी द्या. तुपाने छान सुगंध येतो खिचडीला. इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तूप जरासं गरम करून घ्यावे. त्यानंतर त्यात जिरे मोहरी तुम्हाला कमी जास्त केवढीही घालू शकता. आता त्यानंतर ही बारीक चिरलेली लसूण, मी जरासं गॅस बंद केला आहे, कारण खूप पॅन गरम झाला होता आणि लसूण अगदी जळण्याचे चान्सेस असतात. मग तुम्ही थोडा उशीर गॅस बंद करू शकता. नंतर त्यात लसूण घातली की गॅस आणि पुन्हा लावून लसूण छान अशी तळून घ्यायची. लसूण तळून झाली म्हटलं की कढीपत्ता घालायचा. आता हा तडका तुम्ही खिचडीमध्ये ओतून द्यायचा आहे. तर अशी छान अशी खिचडी बनलेली आहे. आता यावर हा तडका असा सगळीकडे पसरून घ्यायचा. आणि आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर अशा पद्धतीने ही खिचडी खूप चविष्ट लागते खाण्यासाठी आणि खूपच पौष्टिकही असते. लहान मुलापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने ही खिचडी खातात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की खिचडी कशी बनली होती. आम्हाला तरी सगळ्यांना खूप आवडते, खूपच चविष्ट लागते. तुम्ही सर्व करताना पापड किंवा दही किंवा लोणचे याच्यासोबत सर्व करू शकता, किंवा अगदी तशीच खाल्ली तरीही चालेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.